नक्कीच आपण पाहतो पहिल्या षटकाचा खेळ इथे संपन्न झाला. धापलकरती धावा लागल्या गेल्या आहेत 13 धावा. पहिले षटक म्हटलं तर नक्कीच जबाबदारीचं षटक आणि या जबाबदारीचं षटक म्हटलं तर नक्कीच पॉवर प्लेचं षटक. 38 सर्कलच्या बाहेर फक्त आणि फक्त 2 क्षेत्ररक्षक आणि त्या क्षेत्ररक्षकांचा फायदा घ्यायचा असतो फलंदाजाला. परंतु खरंच जर विचार केला तर संघर्षमय सुरुवात गोलंदाजाची झाली आणि तितकीच संघर्षमय सुरुवात फलंदाजाची झाली. कारण की 13-14 धावा पॉवर प्ले मध्ये नक्कीच आपण पाहत असतो. तर बघा आमच्या प्रवेश द्वार समोर ज्यांच्या गेटच्या बाजूला रस्त्यावर कोणी आज गाड्या पार्किंग करू नका. पार्किंगसाठी जागा आपल्याला उपलब्ध आहे, कारण काही समोर आपली घरं आहेत त्यांच्या गाड्या जाण्यासाठी आपल्याला ती जागा उपलब्ध करून द्यायची आहे. गोलंदाजी मार्गवरती आपण पाहू शकाल वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय रोहित पाटील. स्ट्रायकरवरती फलंदाज आपण पाहू शकाल विनय घाताडेला पाहतोय. सामना महत्वाचा आहे, स्पर्धा महत्वाची आहे. खरंच या षटकामध्ये कशा प्रकारची कामगिरी गोलंदाज करेल की फलंदाज. बाबा बाबा बा रेपक्या बेकार बुहू बेकार आल्या बरोबर उपट घातली आणि चेंडू जातोय सीमा पार. षटकार तारीफ तेरी निकली है दिल से आई है लब पे बन के कवाली शिरडी वाले साईं बाबा आया है तेरे दर पे सवार. धन्यवाद डीजे. इथे नक्कीच आपण पाहतोय रोहितचं स्वागत केलं इथे विनयने. पहिल्या चेंडूवरती आक्रमकता दाखवली, परंतु येणाऱ्या चेंडूवरती कशा प्रकारची कामगिरी करेल. कामगिरी करावी लागेल इथे विनयला देखील आणि कामगिरी रोहितला देखील करायला लागेल. कारण की जर विचार केला तर सामना महत्वाचा आहे, स्पर्धा देखील महत्वाची आहे. धावा घेणं फलंदाजासाठी महत्वाचं आहे, परंतु धावा रोखणं हे गोलंदाजासाठी महत्वाचं आहे. तो गोलंदाज खरंच इथे कमबॅक करेल का. कारण की पहिल्या चेंडूवरती इथे खरंच फलंदाजाने आपला तिसरा अवतार दाखवला गेलाय. कारण की पहिल्या चेंडूवरती षटकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती रोहित. वास आता बंदुकीचे गोळे सारखा बॉल गेला सोक्कन. फलंदाज फक्त पाहत राहिला. इथे निर्धाव चेंडूची फेकी केली आहे रोहितच्या माध्यमातून. नक्कीच पहिल्या चेंडूवरती षटकार आला, परंतु दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक करताना नक्कीच रोहितला पाहतोय. स्ट्रायकर पुन्हा एकदा विनयला पाहतोय. गोलंदाजी मार्ग होती पुन्हा एकदा रोहित सज्ज होईल. सामना महत्वाचा आणि हा षटक देखील टॉप पेड लागतीये. इथे मात्र मोठा मासा लागतोय गळाला. बॅक टू पवेलियन. फलंदाज विनय होतो बाद. धन्यवाद डीजे. इथे स्वतःला सांगून दिलं नक्कीच रोहितनं. पहिल्या चेंडूवरती नक्की षटकार आला, परंतु येणाऱ्या चेंडूवरती कमबॅक केला आणि तिसऱ्या चेंडूवरती मात्र नक्कीच विनयला बाद केलं. हे नक्कीच प्लॅनिंग म्हणावं लागेल इथे रोहितचं. वन डाऊनच्या भूमिकेत आपण पाहू शकाल मैदानामध्ये इंटर होताना फलंदाज मंगेश पाटीलला पाहतोय. स्ट्रायकर मात्र नक्कीच फलंदाज आपण पाहू शकाल वैभव भोपीला पाहतोय. गोलंदाजी मार्ग होती पुन्हा एकदा रोहित सज्ज असेल. या चेंडूवरती कशा प्रकारची कामगिरी रोहितच्या माध्यमातून केली जाते ते देखील पाहावं लागेल, परंतु इथे फलंदाजाला धावा घ्याव्या लागतील, गोलंदाजाला रोखाव्या लागतील. इथे पुन्हा एकदा निर्धाव अफलातून गोलंदाजी इथे मात्र रोहितच्या माध्यमातून केली जाते. भव्य दिव्य प्रारंगण पाहतोय नक्की छत्रपती शिवाजी महाराज सेना हिंदुस्थान राष्ट्रीय अध्यक्ष विजय दादा चव्हाण ट्रॉफी 2022चा थरार. आणि या थरारामध्ये आजचा आपण पाहतोय सामना आपल्या भेटीस येऊन पोहोचलाय. एका साईडला नक्की टीम सांगडे विपक्षीय पाली या दोन संघांच्या माध्यमातून ही लढत पाहतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क होती रोहित. स्ट्रायकर पुन्हा एकदा नक्कीच फलंदाज. बा बॉलर ना काय ताईद बीत आणले का काय कंबरली हेरा. रायचेकडे बॉल दिसून देत नाही, आवडा बेकार बॉलिंग करायला लागलाय. फिसकडला पहिले बॉला उपट चढल्या गडी फिसकडला. इथे खरंच सातत्यानं रोहितच्या माध्यमातून सुरेख गोलंदाजी केली जाते. कारण की पहिल्या चेंडूवरती षटकार आला, परंतु त्यानंतर येणारे चेंडू जे मात्र निर्धाव फेकी केली गोलंदाज रोहितच्या माध्यमातून. पुन्हा एकदा रोहित.
इथे पुन्हा एकदा आला होता कार्पेट पर्यंत चेंडूला खेळून काढलाय क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती एक धाव घेतलाय दुसरीचा प्रयत्न केलाय फाफू करून 2 तर घेतलं योग नाही बेकार दात आवळून पळता 2 धाबा या चेंडूवरती घेतल्या जातील आणि 2 धाबेच्या मध्ये दापलकाचा विचार जर केला तर नक्कीच 22 धाबा इथे दापलकावरती पाहतोय नक्कीच 2 षटकांचा खेळ इथे संपन्न नक्कीच सॉरी 21 धाबा इथे दापलकावरती पाहतोय 2 षटकांचा खेळ झाला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर दापलकावरती धाबा आपण पाहतोय नक्कीच 21 धावा लॉस ऑफ 1 विकेट तर निश्चित स्वरूपात इथे बघा बापदेव पाली क्रिकेट संघाने जर अंतिम फेरीमध्ये जर प्रवेश केला तर कृष्णा पाटील यांच्याकडून खऱ्या अर्थाने त्यांचे समर्थक आहेत 25,000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे आणि गोलंदाजाला लागोपाठ 2 विकेटसाठी राजेश त्यांचे समर्थक आहेत त्यांच्याकडून सुद्धा 500 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे आणि मित्रांनो खऱ्या अर्थाने ज्या क्षणाची आपण आतुरतेने वाट पाहत होतो काही क्षणातच मान्यवरांचं इथे आगमन होईल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र विधानसभेमधले एकमेव आमदार एकच वादा राजूदादा पाटील यांचं काही क्षणातच या स्पर्धेकरता आगमन होणार आहे त्यांचं आम्ही आमच्या आयोजन कमिटीच्या वतीने इथे जल्लोषमध्ये खऱ्या अर्थाने त्यांचं स्वागत केलं जाणार आहे हो टू योगेश नक्कीच इथे समालोचक दीपक पाटील यांचं देखील शुभ आगमन झालंय नक्की त्यांना देखील विनंती असेल आपण मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचंय बघा आज आमच्याकडे प्रथमच आपल्या पनवेल तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने त्या समालोचकांना इथे इन्व्हाइट केलेलं आहे योगेश वाहक मुरबाडवरून आलेले आहेत खऱ्या अर्थाने एक सर्वांचं मनोरंजन करणार आहेत खऱ्या अर्थाने परंतु निश्चित स्वरूपात पुन्हा एकदा आम्ही त्यांच्याकडे वळणार आहोत आज सर्वांचं मनोरंजन करतील नक्कीच जर विचार केला तर आपण पाहतो नक्कीच महागुरु गडगे सर निश्चितपणे प्रयत्न करू इथे मात्र चेंडूला फेकून दिलाय बास यांना बॅटीला कुयलू लागली का काय डायरेक्ट बॉल ठोकल्या खाजोईत पळायला लागला बेकार गडी पिसाळला आहे ते उपटी घालता घाम माल फुटतो इथे खरंच जर व्हायला तर नक्कीच सुरेख फटका इथे आपल्याला फलंदाज मंगेश पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळाला इथे मंगेश पाटीलची बॅट ज्याप्रमाणे वाजते त्याप्रमाणे काळजाचा ठोका देखील वाजला जातोय धापलक जर पाहिला तर नक्कीच 27 धावा इथे धापलकावरती पाहतोय तिसरं षटक प्रगतीपथावर पुन्हा एकदा सुरेख प्रकारचा चेंडू डीपमध्ये क्षेत्ररक्षक येतोय एक धाव तर घेतली दुसरीचा प्रयत्न केला जातोय का परंतु निश्चितपणे नाकारला गेलाय सुरेख क्षेत्ररक्षण झाला एक धाव इथे धापलकावरती घेतली जाईल आणि एका धावेच्या मध्ये धापलक आपण पाहतो 28 धावा लॉस ऑफ 1 विकेट नक्कीच टीम सांगडे नक्कीच सुरेख इथे ज्याप्रमाणे धाबा घ्यायच्या त्याप्रमाणे फलंदाज मात्र घेताना पाहतोय परंतु खरंच गोलंदाज देखील पाहतोय अतिशय संघर्षमय सुरुवात दोनही संघांसाठी लागली गेली तिसरे षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज राहुल शेलके नक्कीच पुन्हा एकदा स्ट्राईक होते पुन्हा एकदा मंगेश पाटील सॉरी वैभवला पाहतोय नक्कीच सुरेख कमबॅक इथे राहुलच्या माध्यमातून पाहायला मिळालं राहुल जर विचार केला तर नक्कीच पहिलं षटक ज्या राहुलने हाताळलं तोच राहुल आपता पुन्हा एकदा तिसरं षटक हाताळण्यासाठी येतोय आणि खासियत आहे त्यांनी की फलंदाज थांबवण्याची ताकद आहे त्याच्यामध्ये ती ताकद इथे तिसऱ्या षटकामध्ये दाखवताना आपण पाहतोय स्ट्रायकर पुन्हा एकदा वैभव असेल गोलंदाजी मार्ग होते पुन्हा एकदा राहुल शेलके असेल इथे खरंच राहुल कामगिरी करेल की वैभव ते देखील पाहावं लागेल करावी लागेल गोलंदाजाला मिस टायमिंग फटका चेंडू हवेत बस मट्टा मासा गुतला आदा डायरेक्ट गळालं फलंदाज बाद बॅक टू पवेलियन वैभव धन्यवाद डीजे राहुल शेळकेने एक विकेट जरी घेतला तरी नक्कीच राजेश शेळके यांच्याकडनं 1000 रुपयांचा कॅश प्राइज असेल नवीन फलंदाज आपण पाहू शकाल मैदानात दाखल झाला खेळपट्टीवर सुधीर पाटीलला पाहतोय परंतु खरंच या गोलंदाजाचं जर विचार केला ज्याप्रमाणे मी उल्लेख केला होता त्याप्रमाणे कामगिरी आतापर्यंत करताना राहुल शेलकेला पाहतोय
नक्कीच त्यांच्यासाठी कॅश प्राईज लावलं गेलंय. नक्कीच राजाजी शेळके यांच्याकडे नक्कीच विकेटसाठी 1000 रुपयांचं कॅश प्राईज असेल. सर एक प्रकारचा चेंडू होता नक्कीच डीपमधून क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतो. एक धाव तर घेतली, एकाच धावेवरती समाधान मानावं लागतं आणि एका धावेच्या मध्ये धापलकाचा विचार जर केला 29 धावा इथे धापलकावरती पाहतोय. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना गोलंदाज राहुल. स्ट्रायकर होती मात्र नक्कीच फलंदाज सुधीर पाटीलला पाहतोय. संघ नायक आहेत ते आणि नक्कीच ती कामगिरी ज्याप्रमाणे कुटुंबाचा कुटुंब प्रमुख असतो त्याप्रमाणे संघाचा संघ नायक. बेकार आमचा हंपरू दे कसं करता. यो सांगा उजवा यो डावा आणि दोन या मिळून सांगा वाईट. नक्कीच पंचांचा सिग्नल येतो लेफ्ट अँड राईट. चेंडू जातोय वाईट आणि धापलक 30 धावा इथे धापलकावरती पाहतोय. 2 विकेटचं नुकसान झालंय. नक्कीच स्ट्रायकर पुन्हा एकदा आपण सुधीर पाटीलला पाहतोय. गोलंदाजी मार्गोदी पुन्हा एकदा राहुल शेळकेला पाहतोय. राहुलने खरंच जर विचार केला तर सुरेख गोलंदाजी केली, परंतु या चेंडूवरती कशा प्रकारची कामगिरी करतोय. इथे सुरेख प्रकारचा चेंडू होता. फाईन लेग रिझन चेंडू सीमा पार. हा येतोय A1 क्वालिटीचा ब्रँडेड चौकार. छत्रपतीच्या शूर मर्दानो छत्रपतीच्या शूर मर्दानो होऊ नका बेईमान होऊ नका बेईमान तुम्हाला शिवरायाची आन शिवरायाची आन. जय भवानी जय शिवाजी. धन्यवाद डीजे. तर यापुढची लढत असणारे बघा मोह विपक्ष श्री गणेश नारपोली या दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी रिपोर्टिंग साठी संपर्क साधायचे आहे. आणि जर तुम्हाला एखादी बक्षिसाची अनाउन्समेंट करायची असेल, आमचे समालोचक आहेत त्यांच्यासमोर आपण जायचं नाही, आमच्याशी संपर्क साधायचे आहे. कोणतीही अनाउन्समेंट असो. धापलक आपण पाहतो नक्कीच 34 धावा. लॉस ऑफ 2 विकेट. नक्कीच गोलंदाजी मार्गोदी जर आपण पाहू शकाल 34 षटक हाताळण्यासाठी गोलंदाज येतोय विशाल शेळके येतोय. नक्कीच वैयक्तिक जर विचार केला तर पहिलं षटक आणि संघासाठी 34 षटक असेल. विशाल शेळकेच्या हातामध्ये चेंडू सोपवला गेलाय. राहुलने 2 षटक हाताळली. नक्कीच पहिल्या षटकात देखील 13 धावा खर्च केल्या होत्या आणि नक्कीच दुसऱ्या षटक हाताळताना देखील 13 धावा खर्च केल्या. अप्रतिम इथे कामगिरी करताना नक्कीच राहुलला पाहिलं. इथे विशाल कशा प्रकारची कामगिरी करतोय. स्ट्रायकरमध्ये फलंदाज मंगेश पाटीलला पाहतोय. बेकार चोबार बाबा रे होई निस्ता गंडवा गंडी करीतो. बॅट म्हणला तसा नंदरी ठेवतो. बेकार गडी आहे. पहिलेच बॉल गंडाईला आहे. नक्कीच आपण पाहू शकाल स्ट्रायकर पुन्हा एकदा फलंदाज सज्ज असेल. मंगेश पाटील. सुरेख प्रकारचा चेंडू होता. मोठा फटका खेळायचा होता. शक्य झालं नाहीये, परंतु नक्कीच सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. नक्कीच इथे जर विचार केला तर नक्कीच चित्त्याच्या चपळाने लेग बायच्या स्वरूपाने एक धाव इथे दापलकरते ऍड केली जाईल आणि एका धावेच्या मध्ये दापलकाचा विचार जर केला तर नक्कीच 34 धावा 35 धावा इथे दापलकावरती पाहतोय. नक्कीच खरंच आतापर्यंत सामन्याची जर लढत आपण म्हटली तर नक्कीच संघर्षमय राहिली गेली आहे. नक्कीच टीम पालीसाठी देखील आणि टीम सांगडे संघासाठी देखील. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गोदी विशाल. स्ट्राईक मध्ये पुन्हा एकदा नक्कीच सुधीर पाटीलला आपण पाहत होतो. नक्कीच पंचांचा सिग्नल येतोय. चेंडू मात्र जातोय उजव्या इष्टीच्या बाहेरून. वाईट चेंडू आणि वाईटच्या स्वरूपाने पुन्हा एकदा दापल करते. एकदा जोडली जाईल. विशालसाठी 2 विकेटसाठी राजू शेळके यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. अनाउन्समेंट एकदाच केली जाईल आणि प्रकाश शेळके यांच्याकडून राहुलसाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज. पुन्हा एकदा आपण गोलंदाजी मार्गोदी गोलंदाज सज्ज विशाल होतोय. स्ट्राईक मध्ये पुन्हा एकदा सुधीर पाटीलला पाहतोय. धावा जर पाहिल्या तर नक्की दापल करते 36 धावा. ते सुरेख प्रकारचा चेंडू हवेत खेळून काढला. क्षेत्ररक्षक येतोय. कार्यक्रम पीठ आमटीज द रिव्हर्स सांगे चल पैसा वसूल. तर मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. सन्माननीय जितेन कोहली साहेब यांचं इथे आगमन झालेलं आहे. या स्पर्धेच्या आमच्या ऑर्गनायझर
समीरदादा पाटील यांच्या वतीने आपण स्टेजवर आमंत्रित करण्यात आलेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर आपलं मनपूर्वक इथे स्वागत आहे. यानंतरची लढत असेल बघा नारपोली विपक्ष त्यांचा प्रतिस्पर्धी क्रिकेट संघ असेल मोह. दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकाने रिपोर्टिंगसाठी लगेचच संपर्क साधायचे आहे. ओ टू योगेश वाघ यांच्याकडे बोलूया. नक्कीच आपण पाहतोय नवीन फलंदाज मैदानात खेळपट्टीवर येताना आपण पाहतोय आशिष पाटील. नक्कीच ज्यांचा आवाज आपण सातत्याने या स्पर्धेमध्ये ऐकता नक्कीच महागुरु गडगे सर. नक्कीच जर विचार केला व्यक्तिमत्व आपण नक्कीच पहिल्या दिवसापासून हा आवाज ऐकता आजच्या दिवसापर्यंत या स्पर्धेला खरंच ज्याने चार चांद लावले, ज्या आवाजाने तो आवाज आपण ऐकता. पुन्हा एकदा घेऊन जातो मैदानाच्या दिशेनं. सुरेख प्रकारचा चेंडू होता नक्की क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. सुरेख बेकार जेला गडी मोठा भोतडा होता पण भोतडा फाटून गेला डायरेक्ट. तो गेला बाउंड्रीला. नक्कीच या चेंडूवरती येईल चौकार डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच सुरेख इथे आपल्याला सुधीरच्या बॅटमधनं एक फटका पाहायला मिळाला. सॉरी मंगेश पाटील यांच्या बॅटमधनं पाहायला मिळाला. नक्कीच इथे कशा प्रकारे विशाल कामगिरी करेल की मंगेश, कारण की धापलकाचा विचार जर केला तर 40 धावा इथे कंप्लीट झाल्यात. बेकार बहुत चोबार बाबा झाला यो. सवय लागली उपटी घालाय आलं. आला बॉल घाल उपट. चेंडू मात्र निघून चाललाय सीमारेषा पार. धावा दिली या चेंडूवरती 6 आहे तो षटकार. बाबा 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 घुमायला घुमायला तो 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 बाहेर षटकार. नीट गड्या बॉलिंग करायला लागल ना यो ना ठेई. अगं पोरी तू सपनात ये ना आपले जुने जाग्यावर भेटना. अगं पोरी तू सपनात ये ना आपले जुने जाग्यावर भेटना भेटना. अगं बोटीसी आलू काल ना पुरी तुझ्या घालवलास. यांचे सपनात आल्या तर काय होईल. रात आहे सपनात नको. सपनात आल्या तर हे बॅटी टाकून मॅच टाकून पळतील. बेकार काम आहे. गाणं आहे भारी होता गडी भारी आत. जातोय तुम्हाला पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेनं. स्ट्रायकर नक्कीच आपण धाबा पाहतो 46 धाबा. स्ट्रायकर मध्ये फलंदाज असेल मंगेश पाटीलला पाहतोय. नक्कीच चौथे षटक अजून एक प्रगतीपथावर विशाल शेळकेला पाहतोय. या चेंडूवरती इथे नक्कीच आपण जल्लोषात केली होती परंतु चेंडू मात्र बोळू बोळू ना चायला तो 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 नेरे गावात डायरेक्ट. नक्कीच बायचार पाणी येतो चौकार. जितू 11 क्रिकेट संघ जितू 11 क्रिकेट संघ जय हनुमान क्रिकेट संघ. विजय चव्हाण स्पॉन्सर हैया क्रिकेट संघाचा. समीर पाटील स्पॉन्सर हैया क्रिकेट संघाचा. थँक्स डीजे मास्टर. काही क्षणातच मान्यवरांचं इथे आगमन होईल. कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती डॉक्टर दत्तात्रय पाटील पेंदर यांचं काही क्षणातच या स्पर्धेकरता आगमन होईल. त्यांचं आम्ही जित्तू 11 जय हनुमान गावदेवी अष्टविनायक आणि जय हनुमान व्यायाम मित्र मंडळ नेरे यांच्या वतीने मनपूर्वक स्वागत करत आहोत. या मैदानामध्ये आम्ही पाहतो करताना मान्यवरांचं आगमन होत आहे. नेरे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच बबन कदम साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक इथे सरचे स्वागत आहे. वोटू योगेश. योगेशचं कौतुक करावं लागेल. आणि शतरक्षण करणाऱ्या संघनायकाला इथे सूचित करण्यात आलेले आहे. आमचे 2 पंच पाहतो. मेन पंच विनोद पाडे सर मॅन फ्रॉम मॉ आणि स्पेलेग पंच खऱ्या अर्थाने सुनील तांडेल सर मॅन फ्रॉम बेलोल्या द्वारकानाथ चोरगे सर आणि त्रिवेणी संघम आम्ही सुनील तांडेल सरांना पाहतो. यांच्याकडून सूचित करण्यात आलेलं आहे. टायमिंग 25 मिनिटाचा आपल्याला अलर्ट करण्यात आलेला आहे. गोलंदाजी मार्कुती आपण पाहतोय नक्कीच 5वं षटक हाताळण्यासाठी बारक्या शेळके येतोय. तर बारक्या शेळके यांच्यासाठी राजेश यांच्याकडून 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल. शेवटचं षटक घेऊन आलाय नक्कीच बारक्या शेळके. पहिला चेंडू निर्धावपैकी गेलाय. खरंच आपलातून इथे जर विचार केला तर नक्कीच गोलंदाजी इथे
बारक्या शेळकेच्या माध्यमातून पाहायला मिळाली आहे. सगळं शेळकेच आद्र दुसरा खंचाच नाही दिसत याच्यात. सगळं एकेच घरातला ना योग आलाय पाटील. बेकार गड्या. देखो आता कोण कोण धुरकडीत. नक्कीच आपण पाहतोय स्ट्रायकरवरती फलंदाज आशिष पाटील पाहतोय. गोलंदाजी मार्गात नक्कीच बारक्या शेळकेला पाहतोय. नक्कीच या चेंडूवरती कामगिरी करावी लागेल गोलंदाजाला. इथे नक्कीच मिस टायमिंग फटका. चेंडूने उंची गाठले. लांबी किती क्षेत्ररक्षक येतो चेंडूवरती. इथे मात्र नक्कीच सुरेख पकडलाय झेल. फलंदाजाचा संपवलाय खेळ. अडीच जय. आताची गुरांचं कोंबडं केस, कोंबडं केस र. आताची गुरांचं कोंबडं केस. आजकालची पोरीचं पोपो केस ग. धन्यवाद डीजे. कोंबड परवडलं पण पोपू नाही परवडलं. कोंबड तरी काम करता पण पोपू नाही. बेकार पोपू. नवीन फलंदाज आपण पाहू शकाल ऋषी पाटील येतोय. स्ट्रायकवरती फलंदाज जर पाहिला तर नक्कीच इथे चिडला हवेत खेळून काढलाय. बास दुसरा काय धरायचा आता. डायरेक्ट सुसाट धरला असता. बेकार पेटही लिया ना. तर मान्यवरांचं खऱ्या अर्थाने इथे आगमन होत आहे. ज्या क्षणाची आपण सर्वजण आतुरतेने वाट पाहत होतो, ज्या मान्यवरांचं इथे आगमन होत आहे की एक कुशल नेतृत्वाची पालखी समर्थपणे पेलणारे, दातृत्वाच्या मंदिराच्या कलसावर गरुड जप घेणारे आणि दातृत्वाच्या मंदिराच्या कलसावर खऱ्या अर्थाने विराजमान असणारे, राजकीय क्षेत्राच्या रखरखत्या निकाराच्या वाटेवर चालून निष्ठेचे दिव्यत्व सिद्ध करणारे की गुदांत कल्पना गुराशी बाळगून ज्याने प्रचंड निष्ठेने आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली आणि पनवेल सारख्या कृषी उत्पन्न बाजार समितीचं ज्यांना दुसऱ्यांदा सभापती होण्याचं, पहिल्या टर्म मध्ये उपसभापती आणि आता वर्तमान टर्म मध्ये खऱ्या अर्थाने ज्यांना सभापती होण्याचं भाग्य लाभलं ते एक शिक्षित व्यक्तिमत्व डॉक्टर दत्तात्रय पाटील साहेब पेंदर यांचं इथे आगमन झालेलं आहे. आपलं नेरे गावच्या या क्रीडा नगरीमध्ये मनपूर्वक स्वागत आहे. स्वागतम सुस्वागतम शुभ स्वागतम. कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती आदरणीय डॉक्टर दत्तात्रय पाटील साहेबांचं आगमन झालेलं आहे. त्यांच्या समवेत त्यांचे परम मित्र कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक आदरणीय मेघनाथ शेट मस्कर साहेब यांचा इथे आगमन झालेलं आहे. त्याचबरोबर सन्माननीय स्वर्गीय जितू पाटील यांचे पिता श्री वामन शेठ पाटील साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. बबन शेठ कदम माजी सरपंच नेरे, त्यानंतर सन्माननीय काशीनाथ गावते साहेबांचं इथे आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. नक्कीच धन्यवाद. इथे नक्कीच 3 धाबा. नक्कीच धापलकरची धाबा आपण पाहतोय. नक्कीच माझ्यासाठी कॅश प्राईज नक्कीच लागले गेले. नक्कीच आमचे बंधुराजे बांगारे यांच्याकडनं नक्कीच 100 रुपयांचं कॅश प्राईज लाभले गेले. मोकार तुमचा बू बू आभारी बू भारी गडी आलं लगेच मस्त मस्त बरात. इथे आपण स्ट्रायकरवरती फलंदाज ऋषी पाटीलला पाहतोय. गोलंदाजी मार्गवरती जर पाहिलं तर नक्कीच बारक्या शेळकेला पाहतोय. कोलवा टप्प्याचा चेंडू होता. मोठा फटका खेळायचा होता. शक्य झाला नाही. टिपमधून क्षेत्ररक्षकाला एक धाव तर घेतले. दुसरीचा प्रयत्न केलाय. धावबाची संधीच होते का सोनं. बेकार फार वाकडा वाकडा पळाला पण काय नाही जमला. आणि तिकडे डायरेक्ट दांडी गुल. फलंदाज धावबाच्या स्वरूपानं विकेटचं होते पतंडीचं. अरे कशाला 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 कशाला, अरे कशाला कशाला वेडेपणा तू केलास रे, वेडेपणा तू केलास रे. धावता धावता फुकाट तू रन आउट झालास रे. तर यानंतरची लढत असेल बघा मोह विपक्ष नारपोली. दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. मोह विपक्ष नारपोली यावं बघा, इमिजिएटली यावं. आमचे शिवभक्त गुरुनाथ पाटील वाकडी यांचा व्यासपीठावर आगमन झालेलं आहे. मनपूर्वक स्वागत. हा चेंडू इथे आपण पाहतो खऱ्या अर्थाने
लॉंगन क्षेत्रामध्ये जातो, तिथे क्षेत्ररक्षक तयार, दुसऱ्या धावेसाठी फलंदाज धावतो आणि सहजगत्या 2 धावा पूर्ण, तिसऱ्या धावासाठी फलंदाजांचा धावण्याचा प्रयत्न आणि इथे यशस्वी 3 धावा पूर्ण. ओ टू योगेश. नक्कीच धन्यवाद सर. नक्कीच जर आपण पाहतोय 5वं षटक देखील समाप्त होत आहे. पहिल्या इनिंगचा खेळ इथे समाप्त झालाय. दापलकरती धावा जर पाहिलं तर नक्कीच 58 धावा पाहतोय. नक्कीच दापलकरती धावा 5 षटकाच्या समाप्तीनंतर पहिल्या इनिंगचा खेळ झालाय. 58 धावा लागल्या गेलेत. नक्कीच टीम पाली संघाला विजयासाठी 59 धाव्यांची गरज असेल. नक्कीच या स्पर्धेचा नियम आहे नक्कीच कंपल्सरी चेसिंग आणि कंपल्सरी ड्रेसिंग. नक्कीच नक्कीच ज्या वेळेस दुसरं सत्र चालू होईल 30 चेंडूमध्ये 59 बनवायचे तर 59 धावा कशा बनवल्या जातील की रोखल्या जातील, नक्कीच काय घडेल काय बिघडेल याचं धावतं समालोचन करण्यासाठी नक्कीच मायक्रोफोनवरती आपण आमंत्रित करूया दीपक पाटील सर. तर थँक्स योगेश. बघा यानंतर जी लढत असणार आहे ती मो विपक्ष नारपोली दोन्ही क्रिकेट संघाला आमच्या स्वर्गीय जितू 11 जानुमान नेरे, अष्टविनायक क्रिकेट संघ नेरे, गावदेवी क्रिकेट संघ नेरे आणि जानुमान व्यायाम मित्र मंडळ नेरे यांच्या वतीने सूचित करण्यात आलेला आहे. शेवटचा पुकार असणारे दोन्ही क्रिकेट संघाला जर सत्राला सुरुवात झाली सेकंड इनिंगला तर तुम्हाला मात्र कुठेतरी मापदंडाला सामोरे जावं लागेल. नारपोली क्रिकेट संघाचे संगणक येथे उपस्थित आहे तर मोहो क्रिकेट संघाच्या संगणकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधायचे आहे. व्यासपीठावर आम्ही पाहतो खऱ्या अर्थाने कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती आदरणीय डॉक्टर दत्तात्रय पाटील साहेब पेंदर इथे उपस्थित आहेत. सन्मान्य दत्तात्रय शेठ पाटील साहेब पेंदार, त्याचबरोबर सन्माननीय नेरे गावातील एक आदरणीय व्यक्तिमत्व की ज्यांचा समाजामध्ये आदर आणि सन्मान सातत्याने केला जातो ते सन्माननीय वामन शेठ पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. त्याचबरोबर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक आणि ज्यांची उपस्थिती 5 दिवस इथे उपलब्ध प्राप्त होणार आहे ते मेघनाथ शेठ मस्कर साहेब उपस्थित आहेत. सन्माननीय माजी सरपंच बबन शेठ कदम साहेब या स्पर्धेकरता आवर्जून उपस्थित राहिल्याबद्दल पुन्हा एकदा आपलं मनपूर्वक आम्ही ते स्वागत करतो आणि सर्व प्रेक्षकांचंही मनपूर्वक स्वागत. तत्पूर्वी एक निवेदन आहे की प्रवेशद्वार आहे बघा गेट समोर, ज्यांच्या 2 व्हीलर्स बाईक असतील, ऑटो रिक्षा असतील किंवा 4 व्हीलर्स, कृपया आपण रस्त्याच्या समोर त्या गाड्या उभ्या करू नये, कारण आता काही क्षणातच महाराष्ट्र विधानसभेमधले महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे एकमेव आमदार सन्माननीय राजूदादा पाटील यांचंही काही क्षणातच इथे आगमन होणार आहे. पुन्हा एकदा त्यांचं आम्ही ते स्वागत करतो आणि बोलतो पुढच्या सत्रासाठी दीपक पाटील पळसपे यांच्याकडे. हॅलो, थँक्यू सो मच गडगे सर, थँक्यू सो मच योगेश वाघ. सगळ्या क्रीडा रसिकांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे या स्पर्धेमध्ये. भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहत आहे. आज या स्पर्धेची 3री रात्र आणि या 3ऱ्या रात्री मात्र जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं हार्दिक असं स्वागत आहे. आजच्या रात्रीमधील पहिलीच मॅच सुरू आहे. एका बाजूला सांगडे संघ आणि या दुसऱ्या बाजूला मात्र पाली संघ, छत्रपती शिवाजी महाराज क्रिकेट संघ नेरे आयोजित आपण ही स्पर्धा पाहत आहे. तर निश्चित स्वरूपात दीपक पाटील या स्पर्धेचा जर विचार केला, आज खऱ्या अर्थाने ज्यांची आपण खऱ्या अर्थाने ज्यांना सातत्याने मिस करत आहोत सर्व आम्ही, ते स्वर्गीय जितू पाटील यांचे एक अविस्मरणीय आठवण आपण सर्वांच्या मनामध्ये जागृत राहावी या उद्देशाने स्वर्गीय जितू 11 जानुमान क्रिकेट संघ नेरे, अष्टविनायक क्रिकेट संघ नेरे, गावदेवी क्रिकेट संघ नेरे आणि जानुमान व्यायाम मित्र मंडळ नेरे यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि या स्पर्धेचे खऱ्या अर्थाने शिल्पकार भूमी इंडिया बिल्डर्स अँड डेव्हलपर्सचे सर्वेसर्वा समीरदादा पाटील यांच्या संकल्पनेतून तयार झालेली विजयदादा चव्हाण चषक 2022 पर्व आपण इथे पाहतो आणि या स्पर्धेचा खऱ्या अर्थाने दुसऱ्या सामन्याचे इथे नाणेफेक केली जाणार आहे. मो विपक्ष इथे नारपोली याच्या बघांना नाणेफेक करण्यासाठी आम्ही आजचे प्रमुख पाहुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती डॉक्टर दत्तात्रय शेठ पाटील पेंदर साहेब, आपणास आमची विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते इथे नाणेफेक करायची आहे. नाणेफेक केली जात आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती खऱ्या अर्थाने कृषी उत्पन्न बाजार समितीला दिशा आणि गती देण्याचं काम राजकीय क्षेत्राच्या माध्यमातून ज्यांनी केलेलं आहे, गतिमान नेतृत्वाचा
कृतिशील नेता खऱ्या अर्थाने एक सक्षम आणि स्वच्छ प्रतिमेचं एक नेतृत्व कृषी उत्पन्न बाजार समितीला ज्यांच्या रूपाने लाभलेलं आहे ते सन्मानित कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती आदरणीय डॉक्टर दत्तात्रय पाटील साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचे झालेले आहे आणि नाणेफेकीचा कौल नारपोली क्रिकेट संघाच्या बाजूने लागलेला आहे. निर्णय कलवाचा आहे. तत्पूर्वी बोलूया दुसऱ्या सत्रासाठी कंटिन्यू दीपक पाटील यांच्याकडे. थँक्यू सो मच. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा. हे कार्य निर्विघ्नपणे पूर्ण पडण्यासाठी आपण गणरायाला सगळे घालूया. महाराष्ट्राचा आराध्य देव श्री छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना करून जाऊया मैदानाच्या दिशेनं. जितू 11 जर्मन क्रिकेट संघ आणि गावदेवी क्रिकेट संघ आणि अष्टविनायक मित्रमंडळ नेरे यांच्या सौजन्यानं मात्र ही स्पर्धा पाहताय. छत्रपती शिवाजी महाराज सेना हिंदुस्थान राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय विजय नारायण चव्हाण ट्रॉफी 2022 आणि आज तिसऱ्या रात्रीमधील पहिली लढत आणि दुसरं सत्र ज्या ठिकाणी 59 धावा चेस करायच्यात पाहिली टीमला. पहिलाच बॉल यावेळेस मात्र रोहित पाटीलसाठी अतिशय वेगवान आणि त्याच वेळेला मात्र उसळी घेऊन जाणारा मंगेश पाटीलचा हा बॉल निर्धाव चेंडून मात्र सुरुवात झाले. गोलंदाज तयार होतोय मंगेश पाटील. राईट आर्म राऊंड विकेटनं यावेळेस मात्र बॅकफुटला जाऊन कट केलाय. पॉइंटला बीट करत मात्र बॉल चाललाय. डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा पार येतो या इनिंग मधला पहिला चौकार. एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर. माझ्या देवाचं नाव तर विशालसाठी लागोपाठ 2 षटकारासाठी राजेश शेळके यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल आणि पारितोषिक मात्र एकदाच पुकारलं जाणार आहे. ओटू दीपक पाटील सर यांच्याकडे. तर पहिला डॉट बॉल आला होता आणि त्यानंतर मात्र रोहित पाटील जो संघाचा मुख्य आधारस्तंभ फलंदाज आहे यावेळेस मात्र चान्स जरूर होती. कव्हरच्या वरतून खेळलाय फटका. बॉल मात्र चाला डीप कव्हरला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी पडलाय. तोपर्यंत मात्र दुसरी धाव होईल कंप्लीट. या 2 धावांच्या बरोबरीनं होईल धावसंख्येमध्ये बदल. 6 धावा 59 करायच्या आहेत. पहिलं सत्र जर आपण पाहिलं पहिल्यांदा बॅटिंग करत असताना चेरोबा 11 सांगडे संघानं धावा जमवल्या त्या 58 धावा. पहिल्या षटकामध्ये राहुल शेळकेच्या 13 त्यानंतर मात्र रोहित पाटीलनं 8 दिल्या होत्या. राहुल शेळकेनं पुन्हा एकदा षटक टाकलं त्याही षटकामध्ये 13 धावा आल्या. विशाल शेळकेचं षटक मात्र महागडं ठरलं 16 धावा. परंतु बारक्यानं मात्र शेवटच्या ओव्हरमध्ये केलेली चांगली गोलंदाजी त्यामुळे धावसंख्या थोडीशी सीमित ठेवण्यामध्ये मात्र यश प्राप्त झालं या 5 ओव्हरच्या फॉर्मॅटमध्ये. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 6 धावा धावफलकावर. रोहित पाटील आणि विशाल शेळके अशी जोडी आहे. शॉट ऑफ प्ले दाखवू टप्प्याचा बॉल मागे खेळण्याचा प्रयत्न यावेळेस मात्र सरळ यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. डॉट बॉल निर्धाव चेंडूची सांगता. 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 6 धावा. पहिली 2 पॉवर प्लेची षटकं अतिशय महत्त्वाची असतील. खूप चांगली स्पर्धा आपण पाहत आहे आणि नेहमीच पाहायला मिळते जेव्हा जेव्हा विजयालक्ष्मी या मैदानावर आपण येत असतो ते उत्तम प्रकाश अगदी दुपार जशी चालू आहे तसाच हा लख प्रकाश मात्र फ्लड लाईट्स मधला खेळाडूंना जे हवं आहे रात्रीच्या स्पर्धांमध्ये काय हवं असतं तर चांगली लाईट्स आणि ती चांगली लाईट्स देण्याचं काम मात्र केलंय संपूर्ण मॅनेजमेंट टीमनं. चांगलं कमबॅक पाहायला मिळते गोलंदाजाचं. मंगेश पाटील 2 चेंडू मात्र निर्धाव आलेत. गोलंदाज पुन्हा एकदा ओव्हर द विकेटनं यावेळेस मात्र स्ट्रेट टू द कव्हर फिल्डर आणि इथे मात्र फसलाय फलंदाज. बॉल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि पहिला धक्का सहन करावा लागेल तो बाबदा 11 पाली संघाला लागलाय मोठा झटका. रोहित पाटील मात्र मैदानाच्या बाहेर. आई दर्शन घेईन मी तुझ डोंगरावर, हे बतीर पाहावं अगदी कोल्यावर. आई दर्शन घेईन मी तुझ डोंगरावर, हे बतीर पाहावं. तर बघा फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. बॅनर हिटसाठी या स्पर्धेचे कुशल कल्पक आणि दमदार नेतृत्व भूमी इंडिया बिल्डर्सचे सर्वेसर्वा समीरदादा पाटील यांच्याकडून बॅनर हिटला प्रत्येकी षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज असेल आणि 50 धावांची अर्धशतकीय खेळी साकारणाऱ्या फलंदाजाला 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल समीरदादा पाटील यांच्याकडून. कारण कालच्या दिवसामध्ये पहिला मानकरी ठरला दुंद्रेपाडा क्रिकेट संघाचा खऱ्या अर्थाने रोशन. त्याने ते 2000 रुपयाचं पारितोषिक पटकावलं होतं आणि पहिला अर्धशतक खेळी करणारा तो फलंदाज पहिला ठरला स्पर्धेमध्ये. तर बोलूया पुन्हा एकदा समालोचन कक्षमध्ये. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावफलकावर अवघ्या 6 धावा मित्र म्हणून चांगली सुरुवात झाली चेरोबा 11 सांगली टीमकडून पहिल्याच ओव्हरमध्ये.
त्यामुळं इथून जर अजून विचार केला उर्वरित 4 षटकांचा खेळ बाकी आहे. 53 धावा अजूनही करायच्या आहेत आणि या धावा डिफेंड करण्यासाठी मात्र टाकलेलं पहिलं पाऊल आहे ते चेरोबा 11 सांगली टीमकडून. खूप चांगली स्पर्धा. जितू 11 चेअरमन क्रिकेट संघ नेरे, श्री हनुमान व्यायाम मंडळ, गावदेवी क्रिकेट संघ, अष्टविनायक मित्र मंडळ, ग्रामस्थ मंडळ नेरे आणि छत्रपती शिवाजी महाराज 40+ क्रिकेट संघ नेरे यांच्या संयुक्त विद्यमानानं मात्र एक चांगली स्पर्धा रंगते. विजय नारायण चव्हाण ट्रॉफी 2022. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र ऑन साईडला मिड विकेटकडे बॉल ट्रॅव्हल होते. क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये. एकच धाव मिळेल. धावसंख्या 1ने पुढे जात असताना 7 धावा. पॉवर प्लेची षटकं म्हटली की बिंदासपणे खेळण्याची एक संधीच असते. बऱ्याच वेळा लॉफ्टेड ड्राईव्ह आपण पाहतो, इनसाइड आउट फटके पाहतो आणि एखादा मिसटायमिंग स्ट्रोक जरी तुम्ही पाहिला तरी बऱ्याच वेळा मात्र सेफली लँड होत असतो. कारण तब्बल या दुसऱ्या षटकामध्ये 8 क्षेत्ररक्षक तुम्ही मोजाल तर आतमध्ये आहेत, फक्त 3 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर. त्यामुळं फक्त गॅप शॉट सिलेक्शन करायचं आहे, गॅप शोधायचे आहेत आणि तेच मनामध्ये असतं फलंदाजांच्या. परंतु याच पॉवर प्लेच्या षटकामध्ये आत्तापर्यंतचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये मात्र मंगेश पाटीलनं रोखून ठेवलं आहे. हे षटक आपण पाहतोय. आशिष पाटील गोलंदाजी मार्कवर, रोहित बाद झाल्यानंतर राहुल शेळके इन ॲट नंबर 3. यावेळेस मात्र स्क्वेअर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, पॉईंटकडे मात्र वळालाय. गलीमधला फिल्डर येतोय वैभव, त्या ठिकाणी रन मात्र मिळेल. एक सिंगल रन होईल. धावसंख्येमध्ये बदल. धावसंख्या 1ने पुढे जात असताना 8 या आकड्यावर 8 रन्स ऑन बोर्ड. साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून मात्र ही स्पर्धा आपण लाईव्ह पाहतोय. चंदू वाघमारे असतील आमचे, प्रेम वाघमारे असतील आणि या खरं तर मास्टर माइंड आहेत संदेश शेके. त्यांची फार मोठी मेहनत आणि अल्पावधीतच मात्र साईप्रीत लाईव्ह अजून एक नाईट स्पर्धा मात्र कव्हर करतायत ते जोहेच्या मैदानावर. आणि या 2 नाईट स्पर्धा सध्या सुरू आहेत साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून. ओव्हर द विकेटनं हा बॉल आडव्या बॅटनं खेळलाय. स्वीप करण्याचा प्रयत्न, स्ट्रेट टू द मिड विकेट, मिसफिल्ड होते. थोडंसं चुकीचं क्षेत्ररक्षण मात्र झालं त्या ठिकाणी जीवनकडून आणि लगेचच त्याची संधी मिळाली ती फलंदाजांना. आणखीन एक धाव पूर्ण केली गेली. 2 धावांच्या बरोबरीनं धावसंख्येमध्ये होईल बदल. धावसंख्या 2ने पुढे जात असताना 59 धावांचा पाठलाग करताना दुहेरी आकड्यामध्ये 10 धावा. 10 रन्स ऑन बोर्ड. आमच्या समवेत साथी गुणसंख्या लेखक, रायगडमधील एक नामवंत गुणसंख्या लेखक कांचनजी पालकर फ्रॉम केबाळे, ग्रामपंचायतीचे उपसरपंच सुद्धा आहेत. आणि इथे मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न कम्प्लिटली फसलाय. आणखीन एक अनदर डॉट बॉल. प्रेशर आता मात्र वाढत चाललंय ते पाली टीमवर. कारण पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या ठिकाणी मात्र धावांची गरज होती, परंतु याच 2 पॉवर प्लेच्या षटकामध्ये आत्तापर्यंत पाहिलं तर एक चौकार सोडला तर मात्र धावा येताना धावांसाठी संघर्ष करावा लागतोय तो बलाढ्य जवाबदेव 11 पाली टीमला. नशीब भोईर कोहली यांनी पुरस्कृत केलेला संघ. इथे फटका चांगला, इथे स्लॉक स्वीप केला होता. डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलाय. हा पहिला उत्तुंग असा षटकार. जय बापदेव 11 संघ आहे पाली गावाची जान. जय बापदेव 11 संघ आहे पाली गावाची जान. वैभव शेळके दादाचा मान, स्पॉन्सर वैभव शेळकेचा मान. तिथे चांगला फटका पाहायला मिळाला. विशाल शेळके यासाठीच तर ओळखला जातो. आणि अखेरीस मात्र थोडंसं दडपण दूर करणारा मित्र म्हणेन षटकार आलाय त्याच्या बॅटमधून. ओव्हर द विकेटनं चांगला बॉल होता. फुलर लेन ड्राईव्ह दिलाय, सन्मान केलाय. मिड ऑफकडे मात्र खेळलं जात आहे. स्मार्ट अँड सेन्सिबल क्रिकेट यावेळेस मात्र विशाल शेळके. कारण त्याला माहिती आहे 59 धावा चेस करायच्या म्हटल्या की त्याला मात्र इथे खेळपट्टीवर राहावं लागेल. 2 षटकांचा खेळ संपलाय आणि धावफलकावर धावा लागल्यात. त्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 17 धावा. तर निश्चित स्वरूपात या स्पर्धेकरता आपण पाहतो विजय नारायण चव्हाण ट्रॉफी 2022 हे पर्व आपण खऱ्या अर्थाने आपल्या भेटीसाठी आलेले आहेत. आणि या स्पर्धेकरता खऱ्या अर्थाने व्यासपीठावर आम्ही नेहमी पाहतो की संपूर्ण पनवेल तालुक्यामध्ये राजकीय, क्रीडा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून, सामाजिक क्षेत्राच्या दृष्टिकोनातून ज्यांचा समाजामध्ये आदर आणि सन्मान सातत्याने केला जातो असे दमदार व्यक्तिमत्व कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती डॉक्टर दत्तात्रय पाटील साहेब पेंदर यांच्याकडून या स्पर्धेला खऱ्या अर्थाने 5001 रुपयाचं देणग्या स्वरूपामध्ये आर्थिक सहकार्य त्यांच्याकडून देण्यात आलेलं आहे. त्याबद्दल नेरे ग्रामस्थांच्या वतीने डॉक्टर दत्तात्रय पाटील साहेब आपला आम्ही मनपूर्वक इथे आभार व्यक्त करत आहोत. थँक्यू सो मच. कारण कोणत्याही सहकार्याशिवाय मात्र एवढी मोठी स्पर्धा यशस्वी करणं सुद्धा कठीण आहे आणि अशा दानशूर व्यक्तिमत्वांचं हात लाभणं
या स्पर्धेला नक्कीच पाटील साहेब आपलं मनाच्या अंतःकरणापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. तर 2 ओव्हर्सनंतर 17 धावा धावफलकावर लागल्यात आणि अजूनही 3 ओव्हर्समध्ये करायच्या आहेत त्या तब्बल 42 धावा. 42 रिक्वायर्ड रिमेनिंग 18 असं समीकरण आता मात्र असेल. परंतु ही जोडी आहे, या जोडीवर बरंच काही निर्भर असेल. ते पबदेव 11 पाली संघाच्या नशीबजी भोईर कोहली यांनी पुरस्कृत केलेला संघ पाली संघ तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये आणि बऱ्याच वेळा या संघाला मात्र पॅकिंग करत असताना आपण पाहिलंय कांचन ते थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये बदल करत असताना हे षटक फार निर्णायक आहे. कारण मागच्या ओव्हरमध्येच 11 धावा आल्यात आणि याच गतीनं मात्र धावा यायला सुरुवात झाली. तर 5 ओव्हरच्या फॉर्मॅटमध्ये 59 धावा चेस करणं फार मोठी गोष्ट नाही आहे आणि पाली संघानं आजपर्यंत मात्र कित्येक वेळा हे करून दाखवलंय. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा आणलं जात आहे. मंगेश पाटील जो संघाचा मुख्य गोलंदाज ओळखला जातो, पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 6 धावा दिल्या होत्या फ्रॉम द विकेटनं. थोडंसं रनअपमध्ये गडबड आहे आणि या स्ट्रेट बॉलचा इशारा मात्र पास करत असताना फार महत्त्वाचं आहे. जेव्हा असं वाटतं की कदाचित रनअपमध्ये गडबड होते किंवा बऱ्याच वेळा बॅट्समन सुद्धा थांब म्हणून कॉल करत असतो आणि त्यावेळेस मात्र पुन्हा धावतोय आता मात्र गोलंदाज मंगेश. यावेळेस मात्र शॉट प्लेन होता, फटका फसलाय, बॉल हवेमध्ये आहे, स्क्वेअर लेगला झेलला जातोय, फलंदाज होईल बाद. लागलाय दुसरा मोठा हादरा बापदेव 11 पाली संघाला आणि परततोय सलामीवीर विशाल शेळकेच्या खेळीचा होतोय अंत. नतमोत्याची नागामध्ये गे अंबा, सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये. ते फार महत्त्वपूर्ण विकेट मात्र मिळवले. मंगेश पाटीलचं मी कौतुक करेन. पहिल्या षटकामध्ये सुद्धा एक महत्त्वाची विकेट सलामीवीराला गारद केलं होतं रोहित पाटील, जो संघाचा एक भक्य आधारस्तंभ मात्र फलंदाज आहे आणि आता मात्र त्याचा साथी सहकारी विशाल शेळके तो सुद्धा परतलाय. दोनही सलामीवीरांना झटपट मात्र बाद करण्यामध्ये यशस्वी ठरलाय तो चेरोबा 11 सांगडे संघ. बारक्या शेळके येतोय, आणखीन एक मोठं नाव पाली टीमचं. पहिलाच बॉल होता, यष्टीरक्षक चकलाय आणि बॉल मात्र बॅटला कड घेऊन चाललाय तो लॉंग स्टॉप, सरळ चाललाय तो सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांकरता चौकार. तर नशिबाचा चौकार म्हणूया राहुल शेळकेसाठी. खरं तर चांगला चेंडू होता, बॅटची एज, परंतु वेगवान चेंडू. यष्टीरक्षक चकला, मागचाही फिल्डर चकला, अगदी स्ट्रेट गेला मागे. गोलंदाज तयार, चांगला चेंडू होता. यावेळेस मात्र जर पाहिलं तर थोडासा शॉट ऑफ लेंथ होता, थोडासा उसळी दिली होती, खांद्याचा वापर करतोय. मंगेश पाटीलकडे सुद्धा व्हेरिएशन आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे चेंडू टाकतोय, वेगवेगळ्या धाटणीचे चेंडू टाकून फलंदाजांना मात्र अडचणीत आणण्याची किमया करणारा गोलंदाज म्हणून त्याची ओळख आहे. आणि इथे मात्र चौकारानंतर कमबॅक. यावेळेस मात्र स्लॉग स्वीप करण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेला क्षेत्ररक्षण चांगलं होतंय. लॉंग ऑन कडे एकच धाव मिळेल, सिंगल रन होईल, धावसंख्येमध्ये बदल. चांगली फिल्डिंग आणि धावसंख्या मात्र 1 ने पुढे जात असताना 22 व 22 रन्स ऑन बोर्ड. 22 धावा धावफलकावर. आज सी आणि बी ग्रुपचे सामने तुम्हाला पाहायला मिळतील. यानंतर लढत पाहायला मिळेल ती नारपोली विरुद्ध श्री गणेश मोहो या 2 टीम्समध्ये जी सी ग्रुपमध्ये लढत असेल आणि त्यानंतर मात्र बी ग्रुपचा थरार जितूदादा 11 नेरे संघ घरच्या मैदानावर खेळेल देवांश 11 चिंचपाडा या संघाच्या विरोधामध्ये आणि चौथ्या मॅचमध्ये गावदेवी बेलवली फाईट करेल. यंदाच्या हंगामामध्ये मात्र सर्वात फॉर्ममध्ये असणारा संघ श्री सद्गुरू सिमेंट सप्लायर्स पारगाव संघ. गोलंदाज मंगेश तयार. मंगेशचा हा बॉल ग्लान्स केलाय, लेग ग्लान्सचा फटका, शॉर्ट फाईन लेगला बीट करत चाललाय, डीप फाईन लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांकरता चौकार. तुझा मानाचा मान घेऊन येतान बंद या कारले डोंगराव वार घुमे अंगान गो तुझे संगान उमर उरवतान देवलाव तुझे नावानी नाव डुलते दर्यान सागरान ग दर्यान सागरान. चौकार येतोय. या ओव्हरमध्ये जर पाहिलं मंगेश पाटीलच्या दोनही चौकार जे आलेत ते पाठीमागच्या बाजूमध्ये आलेत.
त्यामुळं गोलंदाजी मात्र स्ट्रेंथ आहे मंगेश पाटीलची, ते तो दाखवतोय. भले चौकार आले असतील परंतु ते कोणत्या स्वरूपात आलेत, परंतु कोणत्याही स्वरूपात काही येऊ ना, गरज आहे पाली संघाला मात्र या धावांची. यावेळेस हा फटका इथून मात्र पाहावं लागेल. लॉंग ऑन कडे चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी होते. एकच धाव येते. धावसंख्या 1 पुढे जात असताना तिसरं षटक संपल्याचा इशारा मात्र अंपायरचा येतोय. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9च्या सरासरीनं 59 धावांचा चेस करत असताना पाली संघ जाऊन पोहोचलाय तो 27 या आकड्यावर. 27 रन्स म्हणजे अजूनही 12 बॉल आणि तब्बल 32 धावांची आवश्यकता. 16च्या सरासरीनं इथून मात्र पुढे पावलं टाकावी लागतील बाबदे 11 पाली टीमला. एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये खेळत असताना आता मात्र फलंदाजांचा कस लागणार आहे. काय करायचे ते आत्ता मात्र करावं लागेल या उर्वरित 2 ओव्हर्समध्ये. तर ही स्पर्धा खऱ्या अर्थाने आपण पाहतो छत्रपती शिवाजी महाराज सेना हिंदुस्थान राष्ट्रीय अध्यक्ष विजय नारायण चव्हाण ट्रॉफी 2022 आणि छत्रपती शिवाजी महाराज सेना हिंदुस्थानचे ते राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. कारण संपूर्ण आपण भगवमय वातावरण पाहतो खऱ्या अर्थाने आणि ते भगवा ध्वजावर नाव लिहिलेलं आहे ते जाणता राजा शिवाजी. कारण भगवा म्हणजे काय, सह्याद्री म्हणजे भगवा खऱ्या अर्थाने की सह्याद्रीचा सिंह गरजतो शिव शंभू राजा दरी दरीतून नांद गुंजला महाराष्ट्र माझा खऱ्या अर्थाने. आणि भगवा म्हणजे काय, भगवा म्हणजे निशाणी नाही आहे, भगवा म्हणजे झेंडा नाही आहे, भगवा म्हणजे स्वातंत्र्याचं स्वराज्य आहे की स्वराज्य म्हणजे स्वतःचं राज्य निर्माण करा. छत्रपती शिवाजी महाराजांनी खऱ्या अर्थाने संपूर्ण जगाला आपल्या सर्वांना खऱ्या अर्थाने एक शिकवण दिली की राज्य छोटं असलं तरी चालेल परंतु ते स्वतःचं असलं पाहिजे. आणि म्हणूनच म्हटलं जातो भगवा म्हणजे स्वराज्य आणि भगवा म्हणजे साक्षात शिव छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शिवाजी महाराज सेना हिंदुस्थान राष्ट्रीय अध्यक्ष माननीय विजयदादा चव्हाण चषक 2022 पर्व आपल्या भेटीसाठी आलेलं आहे. आणि स्पर्धेचं शिलेदार आम्ही ते पाहतो स्वर्गीय जितू 11 जय हनुमान नेरे क्रिकेट संघ आणि दीपक पाटील नेरे क्रिकेट संघाचं जर कौतुक करावं लागलं तेवढं कमीच आहे. रायगड आणि ठाणे जिल्ह्यामध्ये जे संघ आता प्रथम क्रमांकाच्या खऱ्या अर्थाने अग्रेसर झालेला आहे तो गोडसाई क्रिकेट संघाचं सुद्धा विजय रथ मात्र ठाणे जिल्ह्यामध्ये एका मोठ्या स्पर्धेमध्ये जितू 11 जय हनुमान नेरे क्रिकेट संघाने हे विजय रथ खऱ्या अर्थाने रोखलं आणि त्याच संघाच्या माध्यमातून ही स्पर्धा आपल्या भेटीसाठी आलेली आहे. तर नक्कीच यंदाच्या हंगामामध्ये जितू 11 नेरे टीमचा परफॉर्मन्स जर पाहिला तो ग्राफ जर पाहिला तर आलेख मात्र त्यांचा उंचावत चाललाय. पहिल्यांदा डेची वाकडीची स्पर्धा आपण पाहिली असेल, नाईट स्पर्धा आपण पाहिली, माणगरची कमालीचा परफॉर्मन्स आणि त्यानंतर मात्र केंद्रीय मंत्री चषक इत्ताडे भिवंडीमध्ये जाऊन सुद्धा या संघानं मात्र आपली दादागिरी दाखवली. चांगला चेंडू होते. यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर सरळ यष्टीरक्षकाच्या दिशेनं पंच फिरलेत. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येतोय. धावसंख्येमध्ये होईल बदल. बिना मेहनतीची धाव मात्र मिळत असताना 28 धावा धाव फलकावर. इथून संघर्ष करावा लागेल आता मात्र पावली संघाला. संघर्ष हे प्रगतीचं आमंत्रण आहे. जो स्वीकारतो तोच पुढे जातो आणि तो संघर्ष आता मात्र दिसला गेला पाहिजे. राहुल शेळके आहे, बारक्या शेळके, दोनही मोठी नावं आहेत पाली संघासाठी. आजपर्यंत कित्येक वेळा मोठ्या इनिंग्स मात्र त्यांनी साकारल्यात. लेफ्ट आर्मवर विकेटनं यावेळेस मात्र टप्पा पडल्यानंतर लाईन मधून जातोय असं सांगतात अंपायर्स. सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये विसवणारा हा चेंडू डॉट बॉल. पहिला चेंडू जर आपण पाहिला थोडासा बाहेर निघाला होता पहिला बॉल, परंतु यावेळेस मात्र परफेक्ट लाईन आणि लेंथवर. डावखुऱ्या हाताचे गोलंदाज म्हटले उजव्या हाताच्या फलंदाजांसाठी नेहमीच त्रास देत असतात. ही त्रासदायक गोलंदाजी एक विशिष्ट प्रकारचा अँगल मात्र क्रिएट केला जातो तो आशिष म्हात्रेकडून. आशिषचा हा बॉल अगदी हेलिकॉप्टर उडवलाय, खोदून काढलाय बॉलला स्ट्रेट टू द अगदी समोरच्या दिशेला. लॉंग ऑन क्लिअर करत असताना मिळतील 4 धावा. क्रिकेटचे सामने रंगल्यान भारी नेरे या हो गावाला प्रेक्षक राजा जमलाय सारा विजयलक्ष्मी मैदानाला. जय हनुमान क्रिकेट संघाने आयोजन सामन्यांचा केला विजय शेठ चव्हाण समीर पाटील. चौकाराच्या मदतीनं मात्र टीमची धावसंख्या जाऊन पोहोचले ती 32 या आकड्यावर. 32 खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला बारक्या शेळकेच्या बॅटमधून. फुलर लेंथ होता, यॉर्क करण्याचा प्रयत्न होता आशिष म्हात्रेचा परंतु हेलिकॉप्टर लुक दिला होता आणि 4 धावा सुद्धा प्राप्त झाल्यात. गोलंदाज पुन्हा एकदा लेफ्ट आर्मवर विकेटना शॉट ऑफ लेंथ होता. इथे मात्र दिशा चुकली. व्हाईट बॉलचा इशारा मात्र येईल. धावसंख्या 1 ने
पुढे जात असताना स्कोर कार्डवर लागल्यात त्या 33 धाबा 33 रन्स. अजूनही विचार केला 10 चेंडू आणि 26 धाबांची गरज आहे. या 4 बॉलवर निदान 10-12 धाबा येणं तरी गरजेचंच आहे, तरच शेवटच्या ओव्हरमध्ये मात्र फाईट करू शकेल. आणि यंदाचा हंगाम जर पाहिला या दोनही संघांचा तर चेरोबा 11 सांगडे संघ पाली संघावर बऱ्याच वेळा हवी ठरला आहे. लोवर फुल टॉस बॉल ऑन साईडला टर्न केलाय, क्षेत्ररक्षक आहे डीपमध्ये, खूप चांगली फिल्डिंग त्या ठिकाणी. एकच जाबेत आहे, कमालीचं क्षेत्ररक्षण आज मात्र झालंय. 2 चौकार मागे जरूर आले होते, परंतु समोरच्या दिशेमध्ये जेव्हा जेव्हा चेंडू गेलेत तेव्हा कॅच कॅरी झाल्यात. क्षेत्ररक्षण चांगलं झालंय आणि ही खास करून प्लस पॉईंट आहे तो चेरोबा 11 सांगडे संघाचा. आणि पहिल्यांदा बॅटिंग करत असताना आपण पाहिलं संगडे संघ जो लेग बाईच्या स्वरूपात त्यांना सुद्धा 8 धाबा मिळाल्या होत्या, त्यामुळं त्या सुद्धा धाबा फार महत्वाच्या ठरतील या मॅच मध्ये. इथे मात्र फटका खेळलाय तो ऑन साईडला, प्रॉपर टायमिंग आहे, बॅटच्या मधोमध स्लॉग स्वीप केलं होतं आणि काय दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. बॉलला भिरकावून दिलाय हा गगनभेदी आणि गगनचुंबी षटकार. या रायगडचा इतिहास ज्यांनी केला अजरामर, सुंदर नेता होऊन गेला र, त्याचे नाव दिवा पाटील. 84चं आंदोलन देई त्याची आठवण, सुंदर नेता होऊन गेला र, नाव दिवा पाटील. खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात अतिशय पवनने एक अतिशय चांगल्या प्रकारे धून इथे वाजवली की भूमिपुत्रांचे आराध्य दैवत नेते दिबा पाटील साहेब, की मातीसाठी मातीत जन्मलेल्या जातीसाठी खऱ्या अर्थाने की प्रकल्पग्रस्तांचे आराध्य दैवत लोकनेते दिबा पाटील साहेबांना या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही आदरांजली ते अर्पण करतो. ओटू दीपक पाटील. राहुल शेळकेच्या या षटकारानं आता मात्र पाहायला गेलं तर थोडंसं कमबॅक करण्याचा प्रयत्न केलाय तो बापदेव 11 पाली संघानं. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी, 8 बॉलमध्ये करायचे 19 धाबा. इथून निदान एखादा मोठा फटका आला तर हा सामना पाली संघाच्या बाजूने जाऊ शकतो. फुल टॉस बॉल होता यावेळेस, मात्र प्रॉपर टायमिंग झालं नाही, बॉल मिड विकेटकडे वळलाय. रन मात्र मिळेल, एक सिंगल येते. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना अजूनही 18 धावांची गरज आहे, त्यामुळे हा चेंडू फार निर्णायक आहे. काय घडेल या चेंडूवर आणि त्यानंतरच मात्र सामना कोणत्या बाजूनं फिरेल याचा थोडासा अंदाज येऊ शकतो आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. आणि अतिशय महत्वाचा चेंडू टाकण्यासाठी आता मात्र सज्ज होईल तो आशिष मात्रे. त्याच्या मनामध्ये आता मात्र वेगळेच प्रश्न चालू असतील, प्रश्नांचा भडीमार असेल. हा चेंडू कसा टाकायचा, लेंथ बॉल टाकायचा, यॉर्कर टाकायचा, वाईड यॉर्कर टाकायचा, शॉर्ट ऑफ लेंथ टाकायचा, की कोणत्या बॉलवर मात्र फलंदाज चकेल हे मात्र पाहावं लागेल. बारक्या आहे समोरच्या दिशेला. हो, लोबाफुल टॉस बॉल. इथे मात्र चेंडू तर चांगला पडलाय, परंतु थोडासा गलथानपणा पाहायला मिळाला आणि लगेच दुसरी रन कंप्लीट. इथून सिंगल रन फार महत्वाची आहे. सांगडे संघ या स्पर्धेमधून एक धाव सुद्धा तुम्हाला बाहेर काढू शकते. या 2 धावा मात्र चित्त्याच्या वेगानं पूर्ण केल्या जातात आणि या 2 धावांच्या बरोबरीनं मात्र धावफलक्यामध्ये होईल बदल. माझे साथी सहकारी कांचनजी पालकर आम्हाला कळवतात आतापर्यंत 43 धावा धावफलकावर लागल्यात आणि अजूनही गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी आणि या 6 बॉलमध्ये 16 धावांची गरज जय बापदेव पाली टीमला. तर राहुल शेळके यांच्याकडून प्रकाश शेळके यांच्याकडून राहुलसाठी पुन्हा एकदा 500 रुपयाचं कॅश प्राईज इथे जमा झालेला आहे. आभार त्यांचा आम्ही. तर आज आमच्या आली इथे प्रमुख पाहुणे आहेत व्यासपीठावर कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती डॉक्टर दत्तात्रय नागो पाटील पेंदर आज विद्यमान सभापती आहेत. या अगोदरच्या टर्ममध्ये ते सुरुवातीला उपसभापती होण्याचं, प्रभारी सभापती होण्याचं सुद्धा त्यांना भाग्य लाभलं. त्यानंतर त्यांच्या कार्याची दखल घेत असता कृषी उत्पन्न बाजार समितीला त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे गती आणि दिशा देण्याचं काम केलं आणि निश्चित स्वरूपात त्यांचे सहकारी सुद्धा कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक आदरणीय मेघनाथ मस्कर साहेब सुद्धा आहेत. आणि यांच्या वतीने आम्ही या दोन्ही क्रिकेट संघाला मनपूर्वक ते चांगल्या खेळाच्या खऱ्या अर्थाने शुभेच्छा देतो. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. सामना चित्तथरार घोडार, प्रेक्षकांची रंगत मात्र वाढवणार हे मात्र निश्चित केलंय. 2 ओव्हर्समध्ये 32 करायच्या होत्या, त्यातल्या 16 धावा मात्र आशिष मात्रेच्या ओव्हरमध्ये पूर्ण केल्यात. अजूनही 16 करायच्या आहेत. जर मागच्या ओव्हरमध्ये 16 आल्या मग या ओव्हरमध्ये काय येऊ शकत नाही. हाच मात्र मनामध्ये विचार घेऊन मात्र दोनही फलंदाजांना खेळावं लागेल. आणि दोनही पाहायला गेलं तर या पाली संघाचे सर्वोत्कृष्ट फलंदाजांपैकी 2 फलंदाज आत्ता सद्यस्थितीमध्ये मात्र खेळपट्टीवर आहेत, परंतु चेंडू मात्र दिला तो वैभव पाटीलच्या हातामध्ये. पहिलाच बॉल वैभवचा भिरकावून दिलाय,
पहिल्याच बॉलवर मात्र दडपण दूर करणारा येतोय पाली टीम साठी हा दमदार फटका षटकार. बघा फलंदाजाला पुन्हा एकदा संधी आहे. येणाऱ्या चेंडूवर जर षटकार तटवला तर राजेश शेळके यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज दिलं जाईल. तिसऱ्या पंचांची मागणी मात्र केली जाते. विनंती करेन संयोजकांना तिसऱ्या पंच लगेच मैदानामध्ये. प्रवीण चोरगे बाली केवळच मात्र मैदानामध्ये त्याच्या गोलंदाजाच्या शैलीवर मात्र आक्षेप घेण्यात आलाय आणि त्याचमुळे मात्र तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. जेव्हा जेव्हा गोलंदाजाची शैली संशयास्पद आढळते तेव्हा तेव्हा बऱ्याच वेळा ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये आपण पाहत असतो कांचन तिसरे पंच अगदी यष्टीरक्षकाच्या मागे जाऊन मात्र त्याच्या गोलंदाजीची शैली तपासण्याचं काम करतात. परंतु खरं तर पहिल्याच बॉलवर आलेल्या षटकारानं आता मात्र मी तर म्हणेन या मॅचमध्ये थोडासा मजबूत स्थितीमध्ये पोहोचलाय तो जवाबदेव पाली संघ. गोलंदाज तयार वैभव पाटील. चांगला बॉल इथून मात्र खोलात पडला होता. बॅटची एज घेतली आणि स्वतः क्रीज सोडते म्हणजे फलंदाज आहे बाद. पुढच्याच बॉलवर मात्र इट्स अ बिग विकेट. राहुल शेळकेला काढले मैदानाच्या बाहेर. जितू इलेवन क्रिकेट संघ जय हनुमान क्रिकेट संघ. जितू इलेवन क्रिकेट संघ जय हनुमान क्रिकेट संघ नेरे गावाचा संघ नेरे गावाचा. विजय चव्हाण स्पॉन्सर आहे या क्रिकेट संघाचा. समीर पाटील स्पॉन्सर आहे. विकेटचं पतन झालं अगदी निर्णायक क्षणाला मी तर म्हणेन इथे विकेट टाकले ती राहुल शेळकेनं. वैभव पाटीलचं मात्र कमालीचं कमबॅक. पहिल्या बॉलवर षटकार पडला होता परंतु दुसऱ्याच बॉलवर त्याच राहुलला मात्र मैदानाच्या बाहेर काढले. परंतु अजूनही जर पाहायला गेलं तर बारक्याही मैदानामध्ये आहे ज्याच्यामध्ये प्रचंड क्षमता आहे. कधीही तो सामना फिरवू शकतो टर्न करू शकतो. परंतु नवीन येणारा फलंदाज प्रतीक शेळके असेल ऑन स्ट्राईक. फार महत्वाची लढत सी ग्रुप मधील आजच्या रात्रीमधील पहिली लढत रंगते आणि या कमालीचा रोमांच निर्माण केला या मॅचनं. गोलंदाज तयार. वैभवचा हा बॉल ऑन साइडला. बॉल चाललाय सरळ सीमा रेषा पार आणि एक टप्प्यानिशी मात्र बॉल चाललाय तो बाउंड्री लाईनच्या दिशेनं 4 धावां करता येतोय. हा दमदार फटका चौकार आणि या चौकारानं आता मात्र अंतर राहिलंय उर्वरित 3 चेंडू आणि गरज आहे ती फक्त एका फटक्याची. 6 धावांची आवश्यकता. कालही या रात्रीमध्ये अशीच मॅच झाली होती. 3 बॉलमध्ये 6 धावांची गरज देवत संघाला होती वल्लभ संघाच्या विरोधामध्ये. परंतु देवत संघाला त्या धावा झाल्या नव्हत्या. परंतु इथं मात्र आल्या आल्या पहिल्याच बॉलवर प्रतीक शेळकेनं जो चौकार लगावलाय आणि या सामन्यातली उत्सुकता अजूनही ताणली जाते. काय रंग निर्माण केलेत आणि विजयालक्ष्मी मैदानावर सामना रंगलाच नाही तर मग सारं काही व्यर्थ. प्रत्येक मॅच तुम्हाला हाय व्होल्टेज पाहायला मिळेल आणि त्यासाठी मात्र मोठं आकर्षण नेहमीच राहिलं या स्पर्धेचं. भव्य रजनी स्पर्धा आपण पाहताय. वैभव पाटीलची गोलंदाजी परंतु समोर मात्र लेफ्ट हँडेड बॅट्समन प्रतीक शेळकेला पाठवलंय ते डावखुरी हाताच्या गोलंदाजाच्या विरोधामध्ये. हो इथे मात्र थोडासा स्लोवर पण चेंज ऑफ पेस. रन मात्र मिळेल बॅकअप नाहीये इथे मात्र विचारच केला नव्हता आणि मी तर म्हणेन ही फार मोठी चुकी झाली. व्हाईट बॉलचा इशारा आणि त्यामध्ये पडल्यात या तब्बल 2 धावा. टोटल 3 धावा मिळतील आणि या सामन्यातली थोडीशी हवा आता मात्र काढून घेतले. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर झाला परंतु त्यानंतर बॅकअप नव्हतं आणि सामन्याला कलाटणी देणारा हा क्षण होता. सामना टर्न करणारा हा क्षण होता. 2 ओव्हर्समध्ये 32 करायच्या होत्या. खरं तर दडपणाखाली होता तो पाली संघ परंतु आता मात्र दडपण आलंय ते सांगडे संघावर. क्रिकेट हा असा खेळ आहे कधी काय होईल याचा अंदाज वर्तवणं मात्र कठीण आहे. म्हणूनच तुम्हा आम्हाला सर्वांना वेळ लावणारा खेळ क्रिकेट आणि प्रचंड लोकप्रियता असणारा खेळ. उगाचच नाही कामधंदे सोडून आता मात्र मोठ्या संख्येनं प्रेक्षक वर्ग या क्रीडांगणाच्या भोवती जमा होतात
आणि तेवढेच क्रीडा रसिक मात्र साईब्रिज लाईव्हच्या माध्यमातून मात्र या सामन्याचा आनंद घेतात. तब्बल 1,500हून प्रेक्षक मात्र या सामन्याचा लाईव्ह आनंद घेतात. त्यांचंही स्वागत आहे. गोलंदाज वैभवचा हा बॉल ऑन ड्राईव्ह केलाय, स्ट्रेट फिल्डर अगदी साईड स्क्रीनच्या समोर झेलला जातोय. सामन्यातली उत्सुकता अजूनही ताणली जाते आणि रंगत मात्र निर्माण कमी होण्याचं नाव मात्र घेताना दिसत नाहीये. अजूनही हा सामना सोडलेला नाहीये. चेरबा 11 सांगडे संघानं अगदी निर्णायक क्षणाला मात्र विकेट आले. ती प्रतीक शेळकेची. अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि या 2 बॉलमध्ये जिंकण्यासाठी हव्यात त्या 3 धाबा. खऱ्या अर्थाने दोन्ही क्रिकेट संघाचा जर विचार केला, दोन्ही क्रिकेट संघ सहजासहजी हार मानणारे संघ नाहीयेत. काही बर्फाची लादी नाहीये की सहजगत्या वितळून जातील. दोन्ही क्रिकेट संघाचा जर विचार केला, संघर्ष करणारे हे दोन्ही क्रिकेट संघ आपण इथे पाहतो. दोन चेंडू आणि गरज आहे ती 3 धावांची. काय मॅच आहे, सुपर मॅच. आणि असेच सामने पाहण्यासाठी मात्र आमच्या प्रेक्षकांना सुद्धा आवडतात. कदाचित ही मॅचची लढत मात्र तुम्हाला शेवटच्या बॉलवर पाहायला मिळेल. बारके शेळके या चेंडूवर खऱ्या अर्थाने जर षटकार तटवला तर राजेश शेळके यांच्याकडून 1,000 रुपयाचं कॅश प्राईज आणि चौकार मारला तर 500 रुपयाचं कॅश प्राईज. तर हरीश शेठ पाटील साहेबांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं आम्ही हार्दिक स्वागत. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. 2 चेंडू आणि 3 धाबा. कोण संघ मात्र हा बी ठरणार. जाऊया पुन्हा एकदा. पहिलाच बॉल, हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये आहे आणि झेल सुटलाय. या निर्णायक क्षणाला मात्र सोडलेला झेल आणि हा विजयी चौकार. जल्लोष पाहायला मिळेल. बापदेव 11 पाली संघानं शेवटच्या 2 ओव्हर्समध्ये 32 धाबा असताना हा सामना मात्र आपल्या बाजूनं खेचलाय. वेल प्लेड पाली टीम. हार्दिक अभिनंदन. खऱ्या अर्थाने अतिशय अतितटीची आणि दमदार लढत झाली. खऱ्या अर्थाने प्रेक्षकांच्या, क्रिकेट प्रेमी प्रेक्षकांच्या डोळ्याचं पारणं फेडणारा सामना प्रेक्षकांच्या भेटीसाठी आला आणि या दमदार लढतीमध्ये इथे बापदेव पाली क्रिकेट संघाने नेत्रदीपक कडवी झुंज देत नेत्रदीपक कामगिरी साकारत विजय संपादित केलेला आहे. त्यांचा आम्ही आमचे प्रमुख पाहुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती आदरणीय डॉक्टर दत्तात्रय पाटील साहेबांच्या वतीने आमच्या